बहुत सुकृताची अगदी तसं तेच माऊली वर्णन करून सांगतात. मोठकी देहाकृती उमट सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानाचं अगदी तसं. मग जिथे एवढे ज्ञानी असणारे ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणजे ती चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबा म्हणजे ओतप्रोत ज्ञान. ज्ञानोबा म्हणजे साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार. ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबा काय माझं मार्ग आणि तेच ज्ञानोबा माझ्या भगवंताला ठामपणे सांगतात. आणि ज्ञानोबा सांगणारच एकमेव संत बघा तुकोबरा वगैरे ज्ञानोबारांचे कौतुक करायला गेलं तर ज्ञानोबारांची ताकद एवढी आहे कारण प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण आहे. वैराग्य म्हणावं तर तुकोबरा आहे, नाम म्हणावं तर नामदेव आहे, भक्ती म्हणावी तर जनाई, ज्ञान म्हणावं तर ज्ञानोबा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक जण निपुण आहे. ज्ञानाचं म्हणाल एका वाक्यात सांगते तेव्हा सगळं भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबा म्हणावं भगवंतापेक्षा. आणि हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सात्विक दानाची व्याख्या सांगितली. जे दान देश कान पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम सात्विकम शुद्ध. दानाचा नियम आहे दान करावं तर त्याचा बोभाटा करू, त्याचा उपकार ठेवू, नाहीतर दानाचं पुण्य मिळेल. पण हे कलियुग कर्म कमी बोभाटा जास्त. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. तू दिला कशाला? लोकांना ध्यान सगळं लागले. कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. त्याच्या घरात गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाट्यावर आग लागत तुझ्या बंगल्याला. तुम्ही तू कशाला? इतका जग आहे ना जग. हे बघा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं. नीट ऐका. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नाही. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं. चांगलं वागण्याची विनंती आहे माझी जगासाठी. असंही काय करतं रे जग? असंही जग चांगलं केलं तरी वाईटच आहे, नाही चांगलं केलं तरी जगाने गुरी बायको केली तरी म्हणतात बाबू याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबू यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला? बायको मरू द्या, परमात्माचं मरू द्या. लोक स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं एवढं आठवतं नुसतं उभं राहिलं त्याला काही काळवती नाही. जरा हसून खेळून केलं एनर्जीने केलं येतं कीर्तन येत तर काय नाही केला पण नाच नाच केली होती. करू विचार करतात अरे तो तुम्हाला म्हणले लोक जायचा लोक तरी त्या धर्मेला लोकांचं तोंड म्हणजे वाकरी याला कुठं हात लावता अजून काय विचित्र बोलावता लोक येत रे विचार आनंद वाचायला बोलणं ती त्या काही सगळे गोपाळ आमच्या पावलींचं मनावर घ्यायचं तेच राहावं सोडून. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. सत्य जाणणाऱ्यांना सांगा तुमचं कर्म सत्य नाही घाबरू नका. काय अपयश पदरात पडायचं पडू द्या, काय दुःख वाटायला यायची येऊ द्या, काय सहन करायला लागायचं लागू द्या, किती लोकांनी नावं ठेवायचं ठेवू द्या आणि किती भावकीनं पाय खेचायची खेचू द्या. फक्त विश्वास पांडुरंगावर ठेवा. एक दिवस असा येईल ज्यांना अपमान केलाय त्याला 4 माणसात सन्मान करावा लागेल. ही माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. तो दिवस तुका मुली नाही चालत तातडी प्राप्त झाल्या घडी देवाची द्वारे उभा. तुम्हाला वेळ बघावा लागेल. वाट क्षणभर म्हणजे क्षणभर नाही, क्षणभर याचा अर्थ वाट बघावी लागेल, वेळ येऊ द्यावी लागेल. उभा राहणं म्हणजे कायम स्तब्ध राहणं. स्तब्ध राहणं याचा अर्थ तयारीत राहणं. कायम मी ऐकायला तयार आहे संतांचं. मी कायम संतांचं नीट लक्ष देऊन ऐकतो कारण त्यांच्या बोलण्यात मी सहज बोलणे हित उपदेश माझ्यासाठी तेच हित आहे आणि त्याच्यासाठी मी स्तब्ध उभा आहे. उभा याचा अर्थ कायम लक्ष देऊ नये. उभा याचा अर्थ कायम लक्ष देऊ नये. म्हणून या विषयाकडे आपली संयमी राहा. काही नाही म्हणतोनीला म्हणतात तैसे घे पाया लागतं कथा वेळ लागणार आहे पण दिवस येणार दादा आपली पण वेळ येणार काळजी करू नका. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न वाका हो अगर घरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी कुणी काही करत नाही. विनंती माझी फक्त विश्वास. काय विश्वास असावा नाही, काय विश्वास असावा. लहान लेकरू वाटतंय बाप त्याला खेळवायला घेऊन गेला, लेकरांना हसावून बापानं वर फेकलं पुन्हा जल्लं, वर फेकलं पुन्हा जल्लं. लेकरू हसलं का रडलं? हसलं का रडलं?
हसलं. मी तुम्हाला वर फेकलं, हसला तर वर मी शिवाय द्यायचा. यू डोंट ट्रस्ट मी. काय ठेवलं आज्ञानी लेकरू आहे, निरागस आहे, पण त्याच्या बाबावर डोळे झाकून विश्वास. त्याला माहित आहे माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं ना, माझा बाप मला झेलणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर आहे ना, माय बाप तेवढाच विश्वास या लेकराचा त्या बापावर असला पाहिजे. हो तर थोडा त्रास कधी पण तसं प्रेमही लागतं. विश्वास प्रेमाशिवाय येत नाही. विश्वास प्रेमाशिवाय येत नाही. काय प्रेम पाहिजे महाराज. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. बुद्धवाने विचारलं, आई काय गोड देव काढला गे? म्हातारी म्हणली, मग माझा जीव आहे त्याच्यावर. कितीची म्हातारी आहे? 70-75ची. आणि बुद्धवाला म्हणती माझा जीव आहे त्याच्यावर. असा तसा नाही, मोठा असता तर नवराच केला असता. असा जीव आहे माझं त्याच्यावर. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर, इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे. डोळे झाकलं हात फिरवला की त्याचंच रूप उमटतं. कसं उमटतं देव जाणे, पण त्याचंच रूप उमटतं. एवढं सुंदर देव. तो म्हणला, आई एवढं प्रेम आहे तुमचं, देव चुकला ना? तरी म्हणजे लय मागे देव चुकणार नाही. चुकलं काय? काय चुकलं होतं बा? एवढं सुंदर कृष्ण काढला, कृष्णाला पायच नाही काढला. म्हातारी म्हणजे म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवले. तुला फक्त अक्कलच आहे, बाकी काही नाही. प्रेम पाहिजे ना. काय झालं? अरे मी पाय काढायचे विसरलं नाही रे उद्धवा. मी देवाला पाय काढतच नाही. का नाही काढत नाही? अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेले. तिथं त्याचा पाय घेणं माझ्या हातात नव्हतं रे. रांगण मी काढली उद्धवा. तो दिसावा, तो जवळ असावा, याचा भास व्हावा, याच्यासाठी मी रोज त्याचं सोडून काढते उद्धवा. चुकून माकून मी यात पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा. आणि रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्कवितर्क शुद्ध भाव. आणि ज्यांना भाव शुद्ध आहे ना, सर्वस्व पांडुरंग करतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण जिले टाकत. तेच माझं ज्ञानोबा. एवढं सामर्थ्य महाराज त्यांच्यात. चांगल्या महाराजांच्या पत्रांना चांगल्या पासष्टी कधी जमली तर वाचा. माझी विनंती आहे, काहीच नाही जमलं वाचायला तर ज्ञानेश्वरी वाचा. नाही कळली तरी वाचा.
ज्ञानाची व्याख्या सांगतात विषयाकडे आले तुम्ही. ज्ञानोबा म्हणतात चुकलात तुम्ही देवा, सात्विक दानाची व्याख्या तुम्ही सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो, लोकांची पुण्य करतो, दान करतो. अन्नयोपार्जितम धन चालतं का? अन्यायानं उपजत झालेलं धन सधर्माच्या कारणी लागत नाही. मग आपली सांगतात जरी सधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं. आणि जे धन देण्यासाठी कमवताना धर्म वापरला तर दानम सात्विकम शुद्धम. ताकद लक्षात घ्या, देवाची चूक काढायची ताकद त्या माऊलीमध्ये. आणि हे वर्णन ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली. सोपा मार्ग आहे महाराज ज्ञानेश्वरी. नाही कळली तरी वाचा ज्ञानेश्वरी, तुम्हाला नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याण माझ्या ज्ञान करायला तुम्ही कळलं. जे विचार करता ना तुम्ही, तुमची लेकरं तुम्हाला का सांभाळत नाही, त्याचं कारण बी तुम्हीच आहे. मिसरी लावला उलटी घेते नातवाची आणि मग ती पोरानं सांभाळलं पाहिजे. मला हुशार दिसती आठवीचा पोरगा माझ्या समोर मामा सोडीत होता. मला लाज वाटते का? चडीतला कॅन्टीन तरी मला म्हणतोय तू कोण? म्हणलं मी महाराज. ती मला झालं कीर्तन 99 पासून म्हणलं. आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. झुकेगाने सावा म्हणला का? तू काय चिंच समोर त्याचा बाप आला, तिला चोळीली महाराष्ट्र पटकन मागं घेतली. म्हणलं काय आता म्हणत बापाला घाबरत नाही? म्हणलंय बापाला घाबरणार की आवला घाबरत नाही. म्हणून मग भागवता घेतली, ती यातली अगदी मागते म्हणून आली. आता याचा बाबा समजा म्हणाले इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावर गेला इतका व्यसनमुक्त नियम असायचा. तोंडावर कळत रे कोण खातो कोण पित ले रे ले पिणारी तर ले व्याख्या रे. मार 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 बायकोला संध्याकाळी सकाळी म्हणणार मला पिल्यावर कळत नाही. सगळं कळतं तेवढंच मला कळत नाही. तुमचा नवरा जर म्हणलं ना मला पिल्यावर कळत नाही, कसं कळत नाही? डोकळवर शिळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवा, सांगा बरं काळे डोक्यात गोड लागतात का? काही का कसं कळत नाही? नाटक करतोय, कळत कसं नाही? अरे तुम्ही जा शिवाय पुढच्या पिढीने काय रे? अरे शिवराय जन्माला यायला भूस पाहावं लागतं रे. शिवराय जन्माला संस्कार प्रभाव लागतात रे. सगळं नुसतं म्हणून चालत नाही. अरे काय कळले रे तुम्हाला शिवराय? काय कळले आणि कसे कळले? काय आजची पिढी रे? काय डीजे लावून तो डान्स, काय ती शिवजयंती. आणि कोण होतं शिवराय याचा विचार तरी करा कधी. वयाच्या 14 वर्षी स्वराज्याचा बाळगुरू मासाने हातात दिलं होतं त्या लेकराच्या. वयाच्या 17 वर्षी पहिल्याकडे दिला जिंकला माझ्या राजाने. आणि कौतुक वाटतं मला शिवरायाचं शिवशाहीचं. काय विचार कौशल्य होतं माझ्या राजाचं. अरे वेडे नाहीत लोक. स्वतःचा बाप म्हणत तरी त्याचा फोटो हॉलमध्ये लागला याची खात्री नाही. पण आज प्रत्येकाच्या चौकात, प्रत्येक गावाच्या चौकात, प्रत्येक माणसाच्या मनात जात धर्म पंथ कुळ गोत्र कुठलाच विचार न करता माझ्या शिवरायांचं स्थान माणसाच्या हृदयामध्ये, त्याचं कारण, त्याचं व्यक्तिमत्व. मुकळीत लोक, वेडेपणा लोक